सर्वांना जय धर्मेश. आज जे संविधानिक हक्क मागण्यासाठी अनुसूचित जमातीतल्या ज्या 27 जमाती संघर्ष करतात, या जमातीचं शब्दछल करून या जमातीच्या नोंद वेगवेगळ्या स्वरूपाची करून घेऊन त्यांना त्या संविधानिक लाभापासून वंचित ठेवण्याचं पाप हे गेले अनेक वर्षापासून जे लोकप्रतिनिधी आपण त्या ठिकाणी पाठवले, ते लोकप्रतिनिधी करताना दिसतात. कारण जेवढे बी शासकीय कार्यालय आहे, या सर्व कार्यालयामध्ये काही ना काहीतरी चुका आहे. आणि मग त्या चुका केल्या कोणा तरी माणसानंच केल्या. आणि मग त्या माणसानंच जर चुका केल्या असेल आणि मग त्या चुका समोर आणून त्या दुरुस्ती करण्याच्या बजाय त्या चुका जशाच्या तशा ठेवून त्या संविधानिक हक्कापासून त्या समूहाला वंचित ठेवण्याचं पाप हे आम्ही पाठवलेले लोकप्रतिनिधी, कारण यांचीच खोटे खाटे प्रमाणपत्र काढून हे सर्व करून घेतलं. म्हणून त्यांना माहीत आहे की बा आपण खोटं केलं. हे जर खोटंच राहिलं तर हे समोरचे माणसं येणार नाही. अन्यथा हे जर समोरचे माणसं आले आणि यांनी जर हे उघडं केलं तर आपल्याला इथून कुठं बाद जावं लागेल का, ही भीती या अनुसूचित जमातीतल्या 25 आमदार आणि 4 खासदारामध्ये आहे. कारण यांच्याकडं स्वतःचं मुख्य अनुसूचित जमातीचं कुठल्याही प्रकारचं किंवा कागद उपलब्ध नाही, परंतु यांनी खोटे खाटे मिळवून घेतलं हे सिद्ध होते. म्हणून हे खोटे काढणारेच लोक सत्याला विरोध करतात. कारण सत्य आणि सत्य दोन्ही जर आमनेसामने उभं राहिलं असं होत नाही, परंतु खोटं हे सत्याला नेहमी विरोध करत येतं. म्हणून उर्वरित अनुसूचित जमातीतल्या ज्या 27 जमाती आज वंचित आहे, या वंचित जमातीचं ठेवण्याचं पाप हे महापाप या अनुसूचित जमातीच्या या 25 आमदार आणि 4 खासदारांनी केलेलं आहे. म्हणून कुठेतरी माझं या अनुसूचित जमातीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व 27 जमातीच्या बांधवांना विनंती आहे की आता हे तुमच्यापर्यंत हात जोडून येणार आहे का आम्हाला वोटिंग द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यावेळेस यांना यांची जागा दाखवा आणि तुमच्या हक्काचा माणूस आहे त्या माणसाला बहुमतानं निवडून द्या. अन्यथा त्या मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या मतदारसंघात जर तुमचा माणूस नसेल तर त्या जमातीत त्या मतदारसंघामध्ये सिर्फ नोटाला मतदान करा किंवा बहिष्कार घाला. कारण तुमचं मत, तुमची गिनती यांना आवश्यक आहे, परंतु तुम्हाला संविधानिक हक्क देण्याचे यांना कधीही यांच्या बुद्धीमध्ये येत नाही. कारण हे विकृत बुद्धीचे लोक आहे, हे लोकांवर अन्याय करण्यासाठी तिथं गेलेले आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला न्याय देणार नाही. मग एक सापनाग आहे, दुसरा नागनाथ आहे, त्याच्यापेक्षा एक सापनागही नको आणि नागनाथही नको. या पद्धतीची एक ठोस भूमिका घेऊन आपण जोपर्यंत तटस्थ राहणार नाही तोपर्यंत आपले हक्क आपल्याला मिळणार नाही. कारण तर संघर्षाचा इतिहास लिहिला जाईल, तडवे चाटणाऱ्याचा इतिहास लिहिला जाणार नाही. म्हणून कुठेतरी संघर्ष करण्यासाठी पहाडासोबत टक्कर घेण्याची सवय लावा. कारण तर हे धनशक्तीच्या भरोश्यावर आपल्याला अन्याय करू शकते आपल्यावर, परंतु आपण जनशक्तीच्या माध्यमातून यांची धनशक्ती परास्त करून दाखवण्याची क्षमता आपल्यात आहे. ही आपण आता या 2024च्या निवडणुकीमध्ये या सर्व
अनुसूचित जमातीच्या मतदारसंघामध्ये ज्या उर्वरित 27 जमाती वंचित ठेवण्याचं पाप या लोकांनी केलं 1985 पासून, त्या पापावर प्रायश्चित्त म्हणून यांनी महापाप केलं, म्हणून त्या महापापाला नष्ट करून न्यायाच्या प्रतिक्रियेत आपल्याला हा मतदारसंघ न्यायचा आहे. या युवा पिढीचे भवितव्य घडवायचं आहे, बेरोजगाराचं भवितव्य घडवायचं आहे, महिलाचं सुरक्षा करायची आहे, शेतकऱ्याचं जे आत्महत्या आहेत त्या थांबल्या पाहिजे. असे विविध प्रश्न या मतदारसंघामध्ये या लोकांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेले आहे. कारण हे निर्माणच नाही केले तर आपण यांना विचारलं नसतं, म्हणून यांनी आपल्यावर अन्याय करून ठेवलेला आहे. हा अन्याय कुठेतरी आपण शेतकरी बांधवांनी, सुशिक्षित पोरांनी, बेरोजगार पोरांनी एकत्र येऊन, या उर्वरित 27 जमातीने एकत्र येऊन हा जो मतदारसंघाचा तिढा आणि मतदारसंघाचा विकास आपण स्वतःच करू शकतो. म्हणून कुठेतरी आज रोजी आपण सज्ज झालं पाहिजे, एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो.